एक माणुसकी दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांनी या ट्रॅफिक पोलिसाचं कौतुक केलं आहे। ट्रॅफिक पोलीस म्हटलं की एक मलिन भावना माणसाच्या मनात तयार होते। हे पोलीस दिसले की खिशातल्या पैशावर डल्ला पडतो की काय असंही वाटतं, कारण कोण्या ना कोण्या कारणाने जाणाऱ्या वाहनांना अडवलं जातं आणि मग ट्रॅफिक रूल सांगून 400-500 रुपये घेतले जातात। मात्र सदर व्हायरल होणारा व्हिडिओ त्या सर्वांसाठी आहे ट्रॅफिक पोलिसांचं कर्तव्य कसं पार पाडतात हे सांगतो। तेव्हा व्हिडिओ संपूर्ण बघा, मात्र त्या अगोदर चॅनल सबस्क्राइब करा आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। हा व्हिडिओ पंजाबमधील असून एका उड्डाण पुलाखाली एका व्यक्तीला ट्रॅफिक पोलिसांकडून अडवलं जातं। त्यानंतर त्याला परिधान केलेल्या हेल्मेटकडे पोलिसांचं लक्ष जातं। त्यांनी एका नॉयलॉन दोरीनं हेल्मेट बांधल्याचं दिसतं। त्याला विचारपूस करत त्याच्या हेल्मेटची दोरी एक ट्रॅफिक पोलीस सोडतो व त्याच्या डोक्यावरून हेल्मेट काढतो। त्यानंतर हा व्यक्ती सांगतो की हे हेल्मेट बाईक सोबत मिळालं आहे, पण ते सुरक्षित हेल्मेट नसल्याचं ट्रॅफिक पोलिसांकडून सांगण्यात येतं आणि हा व्यक्ती गरीब असल्याने मी दुसरे हेल्मेट ही खरेदी करू शकत नाही असं पोलिसांना सांगतो। हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर मात्र अनेकांना या ट्रॅफिक पोलिसाचा अभिमान वाटत आहे, कारण त्यानं जे केलं ते प्रत्येक पोलिसांनी करायला पाहिजे। पुढे तो ऑफिसर आपल्या एका साथीदाराला नवीन हेल्मेट आणायला सांगतो व ते ISI ट्रेडमार्क असलेले हेल्मेट त्या व्यक्तीला देण्यात येते। दरम्यान तिथून जाणारी एक व्यक्ती हे सर्व पाहतो आणि तुम्ही हे खूप छान करत आहात असं ट्रॅफिक पोलिसांना म्हणून तिथून निघून जातो। पुढे ते हेल्मेट स्वतः पोलीस व्यक्तीच्या डोक्यावर लावतो व व्यक्ती दोन्ही पोलिसांना हात जोडून त्यांचे आभार मानतो आणि तिथून निघून जातो। खरंच या पोलिसांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे। प्रत्येकानं अशा पद्धतीनं कार्य केलं तर देश बदलायला वेळ लागणार नाही। तेव्हा या पोलिसाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।